नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जसं की आपण मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की आपल्याला त्र्यंबकेश्वरची ट्रिप आली होती. मग काय आपण गेलो, कस्टमरला पिकअप वगैरे केला आणि निघालो. आणि आपल्याला दिवसभर गाडी चालवून खूप कंटाळा आला होता, त्यामुळे आपण भावाला पण सोबत घेतलं होतं. मग काय राजगुरुनगरच्या पुढं आल्यावर मग भावाला म्हणलं बस तू गाडी चालवायला, मी तोपर्यंत झोपतो. मग सकाळी उठून बघतो तर काय भावानं गाडी डायरेक्ट सप्तशृंगी गडाच्या घाटातच आणली. मग तिथे आल्यावर मग माझी झोप उघडली. मग काय आलो मस्तपैकी पार्किंगला, फ्रेश वगैरे झालो. मस्त असा नजारा दिसत होता. मग एक व्हिडिओ घेतला आणि तिथून निघालो आपण मग रिटर्न आणि आलो आपण नाशिकमध्ये केली एंट्री. नाशिकमध्ये आपण आलो होतो पंचवटी त्या दर्शनाला. मग पंचवटीला आलो, दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आलो होतो आपण त्र्यंबकेश्वरला. गाडी वगैरे लावली पार्किंगला त्र्यंबकेश्वरला आणि निघालो आपण मंदिराकडे. मग लांबूनच व्हिडिओ घेतला बघा मित्रांनो मंदिर. मग तिथून आपण निघालो आणि तिथं त्र्यंबकेश्वरमधून आपण निघालो पुण्याच्या रस्त्याने. आणि नाशिकमध्ये आलो की परत ट्रॅफिकची बॉम्ब झाली. कशाचं काय लय अवघड आहे. मग नंतर आलो आपण सुमन हॉटेलला, नाशिक टोलनाक्याच्या तिथे मस्तपैकी असं दाल खिचडी वगैरे मागवली, जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे होत नाही तोपर्यंत पाथरुडचे युवा उद्योजक, पेड्याचे व्यापारी आले. मग महिंद्रा घोडके, मग त्यांची भेट वगैरे घेतली. ते पण निघाले होते गावाकडे. मग काय ते गेलं की आपण मग निघालो. तिथून आलो डिझेल पंपवर, डिझेल वगैरे टाकला. आणि बघा मित्रांनो हे रस्ता रात्रीचा तर एवढा त्रास आहे या नाशिक पुणे रोडवरती, पूर्ण खराब रस्ता आहे. मग काही कारणामुळे आपल्याला मधला व्लॉग टाकायला जमला नाही. तर मित्रांनो मग आपण घरी आलो. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.